ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नायलॉन मांजा बाळगणाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न सदराखाली गुन्हा नोंद करून 1,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। माननीय श्री अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याकरिता आज दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त खात्रीलायक बातमीच्या आधारावरून पोलीस स्टेशन डाबकी रोड खर मोहम्मद प्लॉट रामपीर नगर येथे रेड कारवाई करून एकूण 1,00,000 रुपये किमतीचा 10 प्रतिबंधित चायनीज नायलॉन मांजाच्या रील जप्त केल्या। यामध्ये आरोपी आमिर खान अजीज खान वय 30 वर्ष अकोला यास अटक करण्यात आली असून आरोपिता विरुद्ध पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे कलम 110 223 35 BNS सह कलम 4515 पर्यावरण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे। चायनीज मांजा शहरामध्ये पतंग उडवण्याकरिता वापरल्यामुळे दुचाकी चालक पादचारी तसेच पशु पक्षी इतरांचा जीव जाण्या इतपत गंभीर दुखापती होत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेते आपणास आढळून आल्यास त्यांचेबाबत माहिती देण्यास अकोला जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अकोला अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, माननीय श्री शंकर शेडके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।